नमस्कार, मी रोहिणी. स्वागत आहे तुमचं रोहिणी एसटी किचनमध्ये. आज मी बनवणार आहे उडदाच्या डाळीची कोरडी चटणी. ही चटणी अतिशय सोपी आणि लवकर बनवता येते. तसेच ही चटणी कोरडी बनवल्यामुळे महिनाभर टिकू शकते. तर त्यासाठी लागणारे साहित्य आहे अर्धी वाटी उडदाची डाळ, अर्धी वाटी किसलेलं खोबरं, लसूण, जिरे, भाजलेल्या धन्याची पावडर, मीठ आणि लाल तिखट. सर्वात आधी किसलेलं खोबरं कमी गॅसवर लाल रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. ते एका प्लेटमध्ये काढून घ्या आणि त्यानंतर स्वच्छ धुतलेली उडदाची डाळ सुती कपड्याने शक्य तेवढी कोरडी करून घ्यायची आहे आणि कमी गॅसवर डाळ कडक होईपर्यंत भाजून घ्यायची आहे. भाजलेली उडदाची डाळ थंड होण्यासाठी ठेवून द्या. थंड झालेली डाळ मिक्सरवर बारीक करून घ्यायची आहे आणि एकदा पिठाच्या चाळणीने चाळून घ्यायचे आहे. त्यामुळे डाळीचे मोठे तुकडे त्यामध्ये राहणार नाही. आता चटणीसाठी हे पीठ तयार आहे. या पिठामध्ये बाकीचे साहित्य मिक्स करून एकदा मिक्सरवरती फिरवून घ्यायचं आहे. खोबऱ्यामुळे या चटणीला तेल सुटतं आणि चटणी चविष्ट लागते. मिक्सरवर फिरवताना कमी स्पीडवर अर्धा मिनिट फिरवायचं आहे आणि चटणी तयार. तसेच तुम्हाला तेलकट चटणी पाहिजे असेल तर तुम्ही चमचाभर तेल यात टाकू शकता आणि असेल तर कढीपत्ता आणि आमचूर ही टाकू शकता. तुम्हाला ह्या चटणीचा प्रकार आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि रोहिणी एसटी किचन या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.